मृण्मयी देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी युवाच्या या सुरमयी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या वाद्यवृंदाचं आणि छप्पर तोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल स्पर्धकांचं. लोकगीताचा गजर घडला युवा सिंगर लोकगीतात एक नंबर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लोकगीताचा जागर करणारे विदर्भ मराठवाड्याचे MH फोक्स. चतुर कामिनी काय म्हणू तुला, तू हाईस तरी कोण? कोण वय वय कोण? परीक्षकांनी तर उत्तर दिलेलंच आहे. सावनी आणखीन काय सांगशील? कमाल, सुपर, खूप मस्त वाटलं. तुम्हाला तुमचं कसं वाटतं हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन? खूप मजा तर येते पण टेन्शन पण येते. नाही टेन्शन घेऊ नका, कारण का तुम्ही सगळ्या फॉर्म्समध्ये एकदम छान स्वतःला मिसळून घेतलंय. वेगळा बाज एकदम, आणि त्यांची स्टाईल पण बदलली आहे बरं का. एरवी असं होतं ते एकदम यो असं झालंय. तर ते म्हणजे चुटक्या वगैरे मस्त एकदम जोरात. म्हणजे तुम्ही किती स्वतःला मिसळताय त्या वेगळ्या प्रकारात. आणि शिवाय मग परत असली बाज नंतर शेवटी तुमचा ठसका आलाच. पण हा जो प्रयोग आहे ना, अप्रतिम वेगवेगळे कॉन्ट्रास्ट, हार्मनीज मस्त वाटलं एकदम. फॅन्टास्टिक. थँक्यू. सावनी म्हणाली ते सगळं तंतोतंत बरोबर आहे. वेगळा प्रयोग आणि फार सुंदर हार्मोनी तयार करता तुम्ही यार. आणि आज मला विशेष या दोघी फार आवडल्या.
इतक्या सुरेल आणि इतक्या सुंदर गायलात तुम्ही. आज तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार. फार कमाल आणि धमाल आली. थँक्यू वा. थँक्यू तुम्ही बसू शकता. थँक्यू रबाला तुला माहित आहे काय, आता जो युवा सिंगर हिकडे येऊन गाणं बोलणार आहे ना, त्याला बंगून आपल्या कोलीवारातल्या सगळ्या पोरींच्या गालाव खल्ली पडते. त्याचा आवाज ऐकला ना की सगळ्यांच्या डोळ्यात धुंदी येते. माहित आहे कोणता सिंगर म्हणून काय विचारताय? अरे आपला अनिमेश बाला येतोय ना असं गाणं बोलायला, तर त्याच्यासाठी जरा टाल्या शिट्ट्या होऊन जाऊ देणार रे बाला. गालावर खै डोळ्यात धुंदी, होठावर खोले लाली, गुलाबाची गदी गोटे कसा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला रे. गालावर खै डोळ्यात धुंदी, होठावर खोले लाली, गुलाबाची गदी कुठे कसा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. मोसम मस्त रंगांचा, तुझ्या सवे माझ्या जीवनी आला, सुने सुने होते किती मन माझे, आज तेच वाटे धुंद मधुशाला, जगण्याची मजा आता कळते मजा, नाही मी कोणाचा तुझा, हो हो जगण्याची मजा आता कळते मजा, नाही मी कोणाचा आहे तुझा, सांगतो मी खरे खरे तुझ्यासाठी जीव सुरे मन माझे खरा रे, कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे, जाऊ नको दूर तू, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. गालावर खै डोळ्यात धुंदी, होठावर खुले लाली, गुलाबाची गदी गोडे गजा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. ठाकूरजी येस मॅम. मस्त. बघूया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे. सावनी. अनिमेश येस मॅम. अगदी नेहमीसारखं नाही वाटलं मला, म्हणजे वेगळं गाणं होतं कदाचित तुझ्यासाठी. हां, हरकती खूप आहेत या गाण्यात. हो मॅम. हो ना. हो. आणि तू प्रयत्न नक्की केलास, पण कुठेतरी लूज पडलं गाणं असं मला वाटतं. आणि होतं असं, जो एखादा नवीन जॉनर आपण हँडल करायला जातो आणि मग तिथे एवढं कम्फर्टेबल नसतो आपण, पण प्रयत्न चांगला होता आणि या टर्म्सवर तू पुढे जाऊ शकशील, हे पण तू हँडल करू शकशील याचा मला कॉन्फिडन्स आहे. वा वा. बिलकुल मॅम, मी नक्की. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. आज गाण्यात फोर्स नव्हता. मी जगदीशला ज्या गोष्टी सांगितल्या ना त्याच गोष्टी तुला पण सांगतो. हो सर. तुम्ही याच्या अगोदर एवढं सुंदर गाऊन ठेवलेलं आहे, सो तुम्हाला तुमचंच रेकॉर्ड ब्रेक करायचे.
हो सर, आता याच्यात आम्हाला सांगण्यासारखं असं काय तसं आहे असं वाटत नाही काही लोकांच्या बाबतीमध्ये, कारण तुम्ही तुमचे मार्क सेट केलेले आहेत तर त्याच्या पुढेच गायचंय तुम्हाला. बिलकुल. अनिमेष, तू आल्यानंतर ना मंचावरचा जो एक माहोल असतो ना, असं वाटत राहतं की हा कोणासाठी तरी गाणं गातोय किंवा कोणीतरी प्रेमात पडतंय. आणि मग सतत आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट सुरू होते की मग हा इकडे येऊन खोटं का बोलतो. अच्छा, बर. तुला माहितीये तुझ्या पाठीमागे जासूस लावले होते, कारण हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि आमच्या हातामध्ये काही पुरावे आलेले आहेत. दाखव. मॅम असेल तर नक्की दाखवा, मला पण बघायला आवडेल. दाखवा रे आपल्या मॅम, हाती लागलेल्या सगळ्या नाही, बातम्या. नाही, मॅम, जर नाही नाही नाही, एकदा तू बोललेला आहेस. अच्छा. हे उगाच मला फसवताय तुम्ही लोक. चल दुसरा बघूया. हा करेक्ट आहे. हे तर खोटं नाहीये. हे पण खोटं आहे काय. ती एक पुढची मृण्मयी सारखीच दिसतेय बघ, एक समोरची एकदम. हो, अरे एक ती- बिलकुल. 10 वर्षांपूर्वीची मी आहे ती. म्हणजे केव्हापासून याचं काय काय चाललंय बघ. हे मॅम, असं काहीच नाही. हे सुद्धा इनफ नाहीयेत का तुझ्यासाठी पुरावे. मॅम पण काही नाहीच आहे तर मी कशाला लपू. एक मिनिट जज साहेब, माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. तुमची परवानगी असेल तर पेश किया जाए. त्याला इकडे बोलवणार आहे. मॅम काय. पाठवा रे. हाय अनिमेष, कसं आहेस? अरे बाप. काय गायलास? पण हा नाही म्हणतो. तू नाही म्हणतोस, मी कोण आहे मग तुझी? असं काय नाही ताई. सर नाही, सिरियसली. माझ्याकडे प्रूफ आहेत, मी दाखवू का तुम्हाला? हा दाखव. प्लीज दाखव. प्लीज चालेल. दाखवा. हे बघ अनिमेष. हे पण तुम्ही कशाला मला फसवताय उगाच. मी नाही, ती फसवतीये. ऐकतं मिळतं तर घे आता. हो म्हण, चल हो आहे म्हणावं माझं याच्याबरोबर. सर तुम्ही केलेलं का हे सगळं. सगळं केलंय मी. हे बरं, तुझ्याकडे आणखीन काही प्रूफ आहे का? हो, माझ्याकडे आणखीन प्रूफ आहेत. वैभव, आपण प्रूफ बघूया. आई शपथ, काय जोडा सर हे यार. तर मला सूट पण नाही होत आहे. कमाल. ए, कोणी सांगितलं तुला? तू कोण ठरवणार तुला सूट होतंय की नाही? सर मी आयुष्यात घातलं नाही कधी असं. एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? कोण सूट होत नाहीये? सूट होत नाहीये का ती सूट होत नाहीये? हा, माझ्यावर हा हा विनोद सूट केलाय, होत पटकन नाही. हास. नाही सर. वैभव, मी तुझा जीव घेईन. मला असं वाटतं अनिमेष, तू एक छान गाणं गावंस आणि अंकिता तू त्याच्यावरती काहीतरी छान परफॉर्म करावंस. तयार आहात तुम्ही दोघेही जण? ठीक आहे मी गातो. हा गा. सागर किनारी एक गाव लय भारी, प्रेमाची हाय तिथे दुनिया न्यारी, जिथे झोमतो या गारवारा, जिथे झोमतो या गारवारा. अग चल जाऊ समिंदरा, गपोरी चल जाऊ समिंदरा, हे चल जाऊ समिंदरा, गपोरी चल जाऊ समिंदरा. हे सागर किनारी के गाव लय भारी, प्रेमाची हाय तिथे दुनिया न्यारी, जिथे झोमतो या गारवारा, जिथे झोमतो या गारवारा. चल जाऊ समिंदरा, हे चल जाऊ समिंदरा, हे चल जाऊ समिंदरा, गपोरी चल जाऊ समिंदरा, हे चल जाऊ समिंदरा, गपोरी चल जाऊ समिंदरा, हे चल जाऊ समिंदरा, गपोरी चल जाऊ समिंदरा. अरे ती मुलगी नाचायला काय आली आणि गाण्यात काय फोर्स काय फोर्स आला पुढे ठरला आता याच्याबरोबर ही असायलाच पाहिजे तरच गाण्यात इफेक्ट येतो. तू आता नाही एक्सेप्ट करत आहे तर ठीक आहे, मी त्याला मोटिवेट करण्यासाठी का होईना मी इथे आलीये. पण अनिमेष, अशा छान छान शुभेच्छा तुला कायम मिळत राहू दे. बिलकुल, आणि अंकिता, मी thank you, पुन्हा ma'am. एकदा तुझे मनापासून आभार मानते की तू इकडे आलीस आणि तू एवढं छान सरप्राईज याला दिलंस. सो ऑल द बेस्ट. तुला सुद्धा Thank तू you, बसू ma'am. शकतोस. Thanks आणि a lot. थँक्यू अंकिता, तू जाऊ शकतेस. काय थँक्यू सर, थँक्यू. आता जो स्पर्धक इकडे येतोय तो कायमच टेन्शन फ्री असतो. मी त्याला सांगितलं की आज तू पहिला गातोय तरी तो खुश असतो, त्याला शेवटचं गायला सांगितलं तरी तो खुश असतो. अर्थात
त्याच्या टेन्शन फ्री असण्याचं कारणही तसंच आहे. एकतर त्याचा आवाज खणखणीत आहे आणि दुसरं म्हणजे या मंचावर ज्या दिवशी एलिमिनेशन सुरू झालं, म्हणजे टेन्शनची खरी सुरुवात झाली, त्याच दिवशी त्याला परफॉर्मर ऑफ द वीक मिळालं होतं. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या टेन्शन फ्री स्पर्धकाचं. येतोय नाशिकचा चेतन लोखंडे. ये मंजिल आखिरी है, कब्र तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हयात तो मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तो तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. न कोई अंजुमन होगी, न जिक्र अंजुमन होगा, जो दौलत आज ही तेरी कल वो गैरों का धन होगा. दो शाले काम आएंगी, न रंगी पैर हन होगा और लिबास आखिरी दो बस वही 2 गज कफन होगा. तो जब उड़ जाएगा, तो जब उड़ जाएगा पंछी, रूह का बेजान तड़प होगा. दबा देंगे तुझे सब खाक में, ये मैला बदन होगा. पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? सर, पाने वाला कौन है और खोने वाला कौन है इस जहां में यारो? किसका होने वाला कौन है? क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों? मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है? तो तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. 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 वा चेतन, तू आलास आणि या मंचावरती वेगळीच ऊर्जा, वेगळं चैतन्य मिळालं. सावनी, काय सांगशील?
कव्वाली हा माझा खूप आवडता प्रकार आहे, कारण का ना या संगीत प्रकारात ईश्वराशी जी काय बातचीत असते ती इतक्या छान रिदममध्ये, अट्रॅक्टिव्ह रिदममध्ये सांगितली जाते कायम, जे जनसामान्यांपर्यंत इतकं छान पोचतं लगेच. हां, आणि तो लहजा पण छान आला रे तुझ्या भाषेचा. हां, आणि तुझा आवाज आहेच असा कव्वाल आवाज आहे तुझा. चांगलं निभवलंस गाणं. वा. चेतन, छान झालं गाणं तुझं, नेहमीप्रमाणे छान झालं. तुझा फोर्स आहे नेहमीचा, तुझा जो आवाज आहे, ज्या पट्टीचा आवाज आहे, या कव्वालीला पण अप्रतिम आवाज लागला तुझा, सगळं छान झालं. पण सरप्राईज नाही झालो आम्ही हे ऐकून. हां, छान झालं, मस्त. तर अजून काहीतरी जरा शोधा, स्वतःमधलं शोधा, कारण तुम्ही सगळे ना खूप क्षमता असलेले गायक आहात आणि चांगली तयारी करा. थँक्यू सर. तुझा आवाज खूप छान आहे आणि या मंचावर तू खूप सुंदर सुंदर गाणी सादर केली आहेस आणि तुझा दमदार आवाज टिकून राहावा यासाठी माझ्याकडून तुला एक छानसं गिफ्ट आहे. थँक्यू. पितांबरी कंठवटी यांच्याकडून तुला एक छानसं गिफ्ट. सो आता आजारी पडणार याचं काही टेन्शनच नाहीये ना, कारण तुझ्याकडे खोकल्यावरती एकदम रामबाण उपाय आहे, पितांबरी कंठवटी. सो प्लीज ती वापरा आणि असेच चांगले परफॉर्मन्सेस देत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. टोलनाक्यांची सुरुवात कशी झाली माहितीये का कोणाला? टोलनाक्यांची खरी सुरुवात ना कृष्णाने केली होती. म्हणजे गोकुळातल्या गवळणी दही दूध लोणी घेऊन जेव्हा निघायच्या तेव्हा कृष्ण त्यांना अडवून प्रत्येक गवळणीकडून टोल घेतल्यासारखं थोडं दही दूध लोणी घ्यायचा. आत्ता पण एक गवळण इकडे येणार आहे. ही छोटीशी गवळण छोटीशी घागर घेऊन पाण्याला चालली आहे. तेव्हा दयादुधाचा नाही, पण तिच्याकडून सुरांचा टोल आपण नक्की वसूल करू शकतो. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या छोट्या आजीबाईचं. येते नाशिकची राधिका पवार. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. ठुमकत चालले डोलत ठुमक ठुमक ठुम चालले डोलत. वाऱ्याच्या तोलाला वाऱ्याच्या गतोलाला. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. हसत खुद खुद मोडीत डोळे हसत खुद खुद मोडीत डोळे. मनी आठवे कृष्णाचे चाळे लगबगेने प्रभात काळे. आली नंद अंगणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळणा. थँक्यू. ऐकूया आता तुझं गाणं कसं वाटलं ते. हं, सावनी. राधिका खूप टॅलेंटेड आहेस तू घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन खरंच, कारण का अभिनय करून गाणं सोपं नाही ग. हां, त्याच्यात सूर इतका छान जपलास. वरती जाताना सुद्धा फॉल्सिटो तुझा इतका छान ब्रिज झाला. परत लँडिंग्स तुझी सगळी छान होती, सुरेल होती. आवडलं मला खूप. थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट. वा. थँक्यू. या गाण्याला पूरक असं सगळं जे काही होतं ते तू सगळं तुझ्या आवाजातून आणलंस, तुझ्या सुरातून आणलंस आणि मला ऐकताना फार मजा आली. थँक्यू सर. वा वा वा. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे काहे टुकुर टुकुर देखत हो? अब कौन सिंगर आने वाला है मालूम है का? कमलेश. अरे आओ ना इधर, जरा गा के वाके सुनाओ ना. और आप सब लोग तब बुड़बक
बैठे हुए हैं इधर, ताली वाली बजाओ। हाँ, आवत है विशालवा सिंगवा। पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेणे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेणे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला. वा विशाल, मला तर खूप मजा आली. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे. सावनी, विशाल, आज तू दाखवून दिलास की तुझा सॉफ्ट गाण्यांना पण आवाज खूप सुटेबल आहे. जसा तू मागच्या एपिसोड्समध्ये दंगा घातला होतास, तसा आज तू हळूवार पण गायलास. तुझं व्हॉइस टेक्स्चर तसं आहे. हां, पण पाहिलेचा जो स्वर आहे ना, पाहिले तो पा, हा दरवेळेला तुझ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ऐकायला मिळाल्या मला. ती आहे ना, ती अजून साफ व्हायला पाहिजे होती. येस मॅम. आवाज छान आहे, तुला गाणं सगळं येतंय, पण त्या जागा आहेत त्या सगळ्या पुसट येत होत्या. आणि त्या जर जागा सुरेशजींच्या गळ्यातनं जातात म्हणजे माहिती आहे आपल्याला, तर त्या नाही आल्या ना तर त्याची गंमत नाही येत त्या गाण्याची. तर या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. हो दादा. सिंग साहेब, तर ते तुम्ही जरा Yes. करा. थँक्यू. येस. सो विशाल, ऑल द बेस्ट. Thank you. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तू बसू शकतो. थँक्यू. मागच्या वेळी आपल्याकडे एक नवकवी जन्माला आले, वाळकोबा वांबुर्डेकर. आपल्या पुढच्या स्पर्धकाविषयी ते म्हणतात, गाताना तिच्या स्वरांना फुटते नवी पालवी. गाताना तिच्या स्वरांना फुटते नवी पालवी. सूर जपण्याची इच्छा तिची पाशवी. सूर जपण्याची इच्छा तिची पाशवी. अशी सुबोधची फॅन भालेरावांची वैष्णवी. तुला काही वाटत नाही का ग, वैष्णवी हे जुळवण्यासाठी तू पाशवी असं तिच्यात घातलंस कवितेमध्ये? शी शी, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. वैष्णवी, तू तयार आहेस? ऑल द बेस्ट. होऊन जाऊ दे.
मशाल हाती आली मी उसच्या भयान राती खाजवा उडा किरकिर किडा रानात सुरात गाती खाजवा उडा किरकिर किडा रानात सुरात गाती दिलाचा दिलबर जीवाचा जीव लग दिलाचा दिलबर जीवाचा जीव लग कुठा दिसानो मला ग बाय बाय कुठा दिसानो मला कुठं दिसना इथं दिसना इथं दिसना तिथं दिसना शोध कुठं शोध कुठं शोध कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला गडी अंगान उभा नियाळवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ग त्याच्या रूपात गावरान गोडवा गडी अंगान उभा नियाळवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ते जाड मुकडा सोन्याचा तुकडा ते जाड मुकडा सोन्याचा तुकडा काळजामध्ये ठसला ग बाय बाय काळजामध्ये ठसला काळजामध्ये 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 दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला हिला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला वाणीच्या आगीची मशाल हाती वैष्णवी, कसं झालं गाणं ते जाणून घेऊया आपल्या परीक्षकांकडून. सावनी, मला आवडलं गाणं तुझं, कारण का तुला खरं सांगू, तू एक सगळे जॉनर्स चांगले हँडल करणारी मुलगी आहेस. तुझ्यात ती क्षमता आहे की तू प्रत्येक गायकी चांगली उलगडून दाखवू शकतेस. कपॅसिटी आहे. थोडं एंटरटेनिंग कमी झालं गाणं, पण सुराला पक्की आहेस, तालात पक्की आहेस, एक्सप्रेशन चांगली होती. दुसऱ्या अंतराला थोडी मला वरती खेच वाटली आवाजाला, बरोबर, कारण तू फुल थ्रोटेड गातेस, त्याच्यात वाईट काहीच नाही. पण या टाईपचा जॉनर हँडल करायला किंवा या स्केलमध्ये गायला मला असं वाटतं थोडा फॉल्सिटोचा पण रियाज कर. अगदी नाही असं नाही, पण काही ठिकाणी वरती जायला त्याचा उपयोग होतो. बाकी तुझं अस्सल आवाजामध्ये अस्सलच गायलीस. वा, मस्त वाटलं मला. गंमत पुन्हा तेच आहे, ती म्हणाली की मनोरंजन हा एक फार महत्त्वाचा घटक आहे गाण्यामध्ये. आणि तुम्हाला या टाईपच्या मंचावर किंवा या पद्धतीचा मंच जेव्हा असतो तुम्हाला, तेव्हा तिकडे तुम्हाला गाण्यातनं एंटरटेन करावं लागतं. तर आता हे गाणं ऐकताना हा छान झालं, पण पुन्हा पंच जो पाहिजे तो पंच गाण्यामध्ये नसेल तर ते गाणं होतं छान, पण असं इथे लागत नाही. ते इथे लागलं पाहिजे ना गाणं. तर काळजी घ्या. थँक्यू. तो ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासाला. पुढच्या आठवड्यामध्ये तुझ्याकडून आणखीन छान ऐकण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तू बसू शकते. आगीची मशाल हाती सावनी, मला कायम ना एक प्रश्न पडतो, तो असा की तू गायक आहेस, म्हणजे तुला तुझ्या आवाजाची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे, आणि तुझं इतकं जास्त ट्रॅव्हलिंग चालू असतं, दिवस रात्र काम करतो, रेकॉर्डिंग्स असतात. सो हे सगळं करत असताना तू तुझ्या आवाजाची काळजी कशी घेतेस? मृण्मयी, मी खरं सांगू का, मी कुठलंच पथ्य पाणी पाळत नाही. कारण का मला असं वाटतं वर्षानुवर्ष रियाज जर का तुमचा परफेक्ट असेल, योग्य पद्धतीने केला असेल ना, तर आवाजाला जनरली काही होत नाही, पण अतिरेक नाही करत. आणि जेव्हा
थोडासा प्रवासाचा स्ट्रेस असेल किंवा आवाज थकलेला वाटला तर मी पितांबरी कंठवटी हे माझ्याजवळ नेहमी असतं. एखादा तरी असतं, घशाला नक्कीच पटकन आराम मिळतो त्यांनी आणि स्टेज परफॉर्मन्सला आपल्याला खूप इम्पॉर्टंट अशी ही गोष्ट आहे. थँक्यू या टिपबद्दल. मराठी संगीताचे जे सच्चे रसिक आहेत, पुढचं गाणं खास त्यांच्यासाठी आहे. गझल सम्राट सुरेश भट आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर या दोघांची प्रतिभा आणि आशाताईंच्या सुरांनी सजलेलं एक अजरामर गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टिटवाळाच्या नेहा केणेचं. तरुण आहे रात्र जुनी, तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे, वढ्यातच त्या कुशीवर तो असा वळलास का रे. तरुण आहे रात्र जुनी. अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला, अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला, अजून मी विझरे कुठे रे, हाय तू विझलास का रे, राजसा निजलास का रे. तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजला सकारे. लगेचच जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. वैभव, हे गाणं म्हणजे ना शिवधनुष्य आहे. तुझा प्रयत्न खरं सांगू फार चांगला होता. सो गाणं तू पेललंस चांगलं, पेलण्याचा प्रयत्न केलास, पण तितकं ते निभावलं नाही गेलं. त्यामुळे त्याचा जो परिणाम होता तो तितकासा नाही साधला. पण तुझ्या प्रयत्नासाठी मात्र दाद द्यायला पाहिजे. फार चांगला प्रयत्न केलास. धन्यवाद. नेहा सॉरी पण मला नाही तेवढं आवडलं आज. प्रयत्न चांगला होता तुझा, पण सगळ्या जागा न ग खूप पुसट होत्या. स्पीडच्या मागे लागू नकोस, तर त्या आधी स्लो लईत घोटायच्या जागा सगळ्या आणि मगच स्टेजवर गायचं धाडस करायचं. करेन. नेहा, आम्हाला एक असं वाटतं ना, नेहाकडे बघून आपल्या सगळ्यांना एक वाटतं की किती शांत असेल आणि किती गोड मुलगी आहे. पण नेहा, तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या आहेत. नेहाची आई इकडे आली आहे ना. नमस्कार काकू. नमस्कार. नेहा फार गोड गातीये, पण त्याचबरोबर ती जेवढी गोड इकडे गाते तेवढीच गोड ती घरी वागत नाही असं आम्हाला कळलंय. तिच्या भावंडांना भयंकर त्रास देते. खरं आहे का हे नेहा? हो. हो, पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या प्रांजळपणे मान्य कबूल केलंय. केलंय की हो मी त्रास देते. काय काय त्रास देते हो ही काकू? कामं तर सगळी करून घेतेच ती त्यांच्याकडनं आणि त्यांना सांगते की मला गाणं करायचंय, तुम्ही कामं करा. वा वा वा. तुला माहितीये का नेहा, मला सुद्धा धाकटी बहीण आहे, गौतमी नाव आहे तिचं, पण मी तिला कधी त्रास देत नाही. खरंच? खरंच. कोण विश्वास ठेवेल याच्यावर? चेहरा बघ माझा, डोळे कधी त्याच्यावरच म्हणतोय मी. हे तू खरंच बोलतेस ना? मी
अत्यंत खरं सांगतेय, मी गौतमीला कधीच त्रास देत नाही. पण एक मिनिट मृण्मयी, हा. आम्ही नाही विश्वास ठेवू शकत त्याच्यावर. तू मागे बघ जरा, मागे बघ. अत्याचार केलेले आहेत. ताईनी लहानपणी माझ्यावर भरपूर ताईगिरी, नाही एक मिनिट, ताईगिरीपेक्षा सुद्धा दादागिरी किंवा खरं म्हणायचं तर भाईगिरी म्हणायला पाहिजे त्याला. घ्या. खूप भाईगिरी दादागिरी केलेली आहे तिने माझ्यावर. आणि तिने मला, बरं तेव्हापासून खूप चांगली ऍक्ट्रेस होती ती लहानपणापासूनच, त्याच्यामुळे तिने एकदा मला डोळ्यात पाणी वगैरे, असंच भांडण झालं होतं, मारामाऱ्या झाल्या होत्या, तेव्हा तिने मला डोळ्यात पाणी वगैरे आणून सांगितलं होतं की गौतू तू खरं तर माझी बहीण नाही आहेस, तुला दत्तक घेतलं होतं आईबाबांनी. थोडा वेळ खरं नाही वाटलं, नंतर तिच्या डोळ्यातलं पाणी वगैरे पाहून मला इतकं खरं वाटलं की मी बॅग वगैरे भरून आईकडे गेले होते की मला नाही माझ्या घरी आई वडिलांकडे, तुम्ही नाही आहात माझे आई वडील. आणि मला खूप समजावावं लागलं, तेव्हा पुढे जाऊन माझा विश्वास बसला. मी जर का तिला मारला, आमची त्याची मारामारी झाली, फाट आमची होते बरेचदा, आणि आई जर का मध्ये पडली या सगळ्यात, आईने तिला फटका समजा मारला तर ती उलटून मला फटका मारते आणि आईला म्हणते का तू मला मारलास तर मी तिला मारेन. शेवटी आई पण अशी होते की अरे बापरे मी काय करू या मुलीचं. भरपूर ताईगिरी आणि भरपूर मारामारी आम्ही गेलेली आहे. रिमोटवरनं भांडलोय, सायकलवरनं भांडलोय, कुठल्या गोष्टी ज्याच्यावरनं भांडलो नाही. त्यामुळे ताई भरपूर दादागिरी करते. हा, पण ती दादागिरी आवडते सुद्धा मला आणि ती तेवढी छानही वाटते. हे काय आहे? किती खोटं बोलशील तू, धादांत खोटारडी मुलगी आहेस तू. आणि ही कमी नाहीये, मी तिला परवा माझ्या पवईच्या घरामध्ये माझे कपडे चोरताना पकडलेला आहे. तो जन्मसिद्ध हक्क असतो ना. हे चालतं. हो आहे. अगं मी मोठी मोठी आहे आहेस ना. तरी पण मी समजू शकते या व्यथा. व्यथा नसतात, त्यांना ब्लॅकमेलिंग करणं म्हणतात. ते पण खरंय. आणि हे तर प्रत्येकाने केलेलं आहे की तू आमच्या घरातली नाहीच आहेस, तुला म्हणजे एकतर कोणाकडून तरी. मी तर माझ्या मुलांना पण करतो तर. भाकरीच्या तुकड्यावर घेतलंय वगैरे असं. ते तू लीला करू शकतोस. नाही पण ठीक आहे, ते बहीण भावंडांचं नातं असतं आणि तू पण अशीच त्रास देतेस का तुझ्या भावांना? हो ना. सो प्लीज असा त्रास देत राहा. ओके, डील. आणि ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला. तू बसू शकते. कालच्या आणि आजच्या भागातली सगळी गाणी संपलेली आहेत आणि आता आपल्याला कळणार आहे त्या गायकाचं नाव ज्याने या दोन्ही भागातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. परफॉर्मर ऑफ द वीक याच्या खात्यामध्ये जमा होणार त्या स्पर्धकाची रक्कम जो आज एलिमिनेट होणार आहे. तेव्हा बघूया पहिल्यांदा आज कोण श्रीमंत होत आहे ते. मी जजेसना विनंती करते की त्यांनी परफॉर्मर ऑफ द वीकचं नाव जाहीर करावं. परफॉर्मर ऑफ द वीक आहेत आणि त्यांचं नाव आहे मी गेस करू कर. द सेंट्रल क्वाड्रो. सेंट्रल क्वाड्रोला मिळतंय नानल्स प्रतिलोमाकडून एक गिफ्ट हॅम्पर. सो हे तुम्हाला. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच खूप छान परफॉर्मन्स होता तुमचा आणि असेच चांगले परफॉर्मन्सेस देत राहा. सो ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मंडळी, आठवड्यागणिक स्पर्धेची गणितं बदलत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी सगळेच जण जीव तोडून मेहनत घेत आहेत. पण सगळेच जण इतकं सुंदर गात आहेत की परीक्षकांना हे ठरवणं जड जात आहे की यांच्यातला तो स्पर्धक कोण आहे जो आज एलिमिनेट होणार आहे. अगदी थोड्या मार्कांच्या फरकाने जे 3 स्पर्धक आज बॉटम मध्ये आहेत त्यांची नावं माझ्याकडे येणार आहेत आणि मी त्यांना एक एक करून मंचावरती बोलवणार आहे. बॉटम 3 मध्ये असलेल्या स्पर्धकांची नावं मी इकडे जाहीर करतेय. पहिलं नाव आहे नेहा केणे. दुसरं नाव आहे ब्रह्मानंदा पाटणकर. आणि तिसरं नाव आहे विशाल सिंग.
मी आता पहिलं नाव घेतलीये, जी व्यक्ती सेफ आहे. ते नाव आहे विशाल सिंग. सेफ आहे. ब्रह्मानंद आणि नेहा, तुमच्या दोघींपैकी एकीला हा मंच सोडून जायला लागणार आहे. नेहा, आय एम सॉरी. पण तू सेफ आहेस. थँक्यू सो मच. हा स्पर्धेचा नियम आहे, हा स्पर्धेचा रूल आहे. इथे शेवटच्या क्षणापर्यंत एकेकाला जायला लागणार आहे. विनर एकच असणार आहे आणि आज तुला हा मंच सोडायला लागतोय. सो तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपल्या शोचा जो फॉर्मॅट आहे की जो सदस्य हा मंच सोडून जातो त्याच्या खात्यातली रक्कम परफॉर्मर ऑफ द वीकच्या खात्यामध्ये जमा होते, जे आज द सेंट्रल क्वाड्रो आहेत. तर आमची इच्छा आहे की तू तुझ्या हस्ते, तुझ्या हाताने त्यांना तो चेक द्यावास. सो जजेस सेंट्रल क्वाड्रोचा चेक लिहित आहेत आणि तुझ्या खात्यातले 20,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी 20,000 रुपये आहेत. म्हणजे थोडक्यात टोटल 40,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि आता मी द सेंट्रल क्वाड्रोच्या सगळ्या लोकांना मंचावरती बोलवते. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. ब्रह्मानंदा, आपल्या शोची अशी एक प्रथा आहे की जो या मंचावरून बाहेर जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे उभं राहून टाळ्या वाजवतो. अरे हसते यार, थोडा हसते यार. हाँ